मित्रो, मी सुभाष देसाई सर मराठी कथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी मराठी त्यामधली दुसरी संतवाणी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. ती म्हणजे संत कृपा झाली. संत कृपा म्हणजे काय, तर संतांचा कृपाशीर्वाद असं आपण म्हणू शकतो. कवयित्री आहेत संत बहिणाबाई. कार्यकाल आहे त्यांचा 1628 ते 1700. वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध संत कवयित्री म्हणून संत बहिणाबाईंना त्या ठिकाणी ओळखलं जातं. संत तुकाराम महाराज यांच्या त्या शिष्या होत. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष. आता प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे बघा, की प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन त्यांनी केलेले आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाची इमारत कशा पद्धतीने उभी राहिली, प्रत्येक संतांचं कार्य कशा पद्धतीचं होतं, त्याचं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये वर्णन संत बहिणाबाईंनी या ठिकाणी केलेलं आहे. संत बहिणाबाई या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. हे आपल्याला त्याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं बघा, की संत बहिणाबाई 12 वर्षाच्या असताना तुकोबांचं दर्शन मिळावं याचा ध्यास त्यांनी घेतलेला होता आणि त्यांनी शिष्यत्व आपल्याला द्यावं म्हणून त्या आजारी देखील पडलेल्या होत्या. आणि त्यावेळेला बघा त्यांच्या मुखातून त्रिविध तापाने तापले मी बहु, जाईना का जीव प्राण माझा असे त्यांना झालेले होते. आणि कित्येक दिवस अचानक झाल्यानंतर अचानक त्यांना तुकोबारायांनी स्वप्नामध्ये त्यांना काय दिलेलं होतं, साक्षात दर्शन दिलेलं होतं. आणि 1641 मधली ही जी घटना आहे ती घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ठेवून या कर मस्तकी बोलला, मंत्र सांगितला कर्णरध्री, म्याही पायावर ठेविले मस्तक, दिधले पुस्तक मंत्र गीता. असं त्या ठिकाणी एक अनुभव जो आहे तो आपल्याला संत बहिणाबाई या ठिकाणी सांगतात. तर आता आपण या ठिकाणी या प्रस्तुत अभंगातून संत मंडळींनी कशा पद्धतीनं वारकरी संप्रदायाची स्थापना केली, वारकरी संप्रदाय रूपी इमारतीमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं आपला मोलाचा वाटा जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला होता, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, संत कृपा झाली इमारत फळाली. संतांच्या या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीमध्ये या उभारणीमध्ये सांगत असताना संत बहिणाबाई म्हणतात की संत कृपेमुळेच ही वारकरी संप्रदायाची इमारत जी आहे ती काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, फलद्रूप झालेली आहे असं संत बहिणाबाई म्हणतात. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेवे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला होता आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीची स्थापना त्यांनी केलेली होती. संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचलेला होता. म्हणजेच या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीची स्थापना कोणी केली होती, संत ज्ञानेश्वरांनी केलेली होती. आणि हे वारकरी संप्रदायाचे देऊळ जे आहे, मंदिर जे आहे ते त्यांनी उभा केले होते. नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. संत नामदेव महाराज त्यांनी कोणतं कार्य केलं बघा, संत नामदेव महाराज हे मंदिराच्या भिंतीचे दगड झाले आणि त्यांच्या संत कार्यामुळेच देवालयाचा गाभारा काय झालेला होता, रचण्यात आलेला होता. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीची स्थापना केली आणि संत नामदेव महाराजांनी काय झालेले होते की त्या भिंतीचे दगड झालेले होते. त्यांच्या संत कार्यामुळेच या देवालयाचा गाभारा जो आहे तो त्या ठिकाणी रचला गेलेला होता. पुढे बाई काय म्हणतात, खांब दिला भागवत. संत बहिणाबाई काय म्हणतात बघा, की जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज यांनी काय दिलेलं होतं बघा, या मंदिराला भागवत रूपी ग्रंथ जो आहे तो भागवत ग्रंथ त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणजे भागवत रूपी ग्रंथ, भागवत ग्रंथ लिहून त्यांनी या
मंदिराला भक्कम खांब दिला होता, त्यांनी या मंदिराचा डोलारा पेलला होता, असं संत बहिणाबाई आपल्याला या ह्याच्यातून सांगतात. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत तुकाराम महाराजांचं कार्य तर खूप मोठं होतं, त्यांचं कार्य खूप त्या ठिकाणी लौकिक होतं. म्हणून संत बहिणाबाई काय म्हणतात बघा, की संत तुकारामांनी तर या देवळाला कळस चढवलेला होता, त्यांचे कार्य उत्तुंग होते. आणि या मंदिरात विठ्ठलाचे भजन सावकाशपणे म्हणा, म्हणजेच भक्तिभावाने या मंदिराची पूजा करा, असं संत बहिणाबाई या ठिकाणी म्हणतात. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. आणि सगळ्यात शेवटी संत बहिणाबाई काय म्हणतात बघा, की या मंदिरावरती भक्तीचे निशाण जे आहे ते डौलाने फडकत आहे. या मंदिराचे विवरण जे आहे मी अतिशय भक्तिभावाने केलेले आहे, असं संत बहिणाबाई शेवटी या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. आणि हा जो अभंग आहे सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग, अभंग क्रमांक 32, हा अभंग या ठिकाणी या पुस्तकातून घेतलेला आहे. धन्यवाद.